नाही होते. इंद्रायणी स्नान करून नाही दिलं ना दादांनो. रोज स्नान करतायत. तूप, दही, दूध, पंच नैवेद्याचा स्नान करतायत माझ्या ज्ञानोबायाला. गाडीत बसून दिलं नाही. पंढरपूरची पहिली वारी केली माझ्या ज्ञानोबारायांनी. बैलगाडीत बसून दिलं नाही. त्याच ज्ञानोबारायांना चांदीचा रथ आहे, चांदीच्या पादुका आहेत आणि चांदीची पालखी आहे. आणि ज्या ज्ञानोबारायांना ना माझ्या इंद्रायणी आळंदी क्षेत्रात शिवून दिलं नाही ना, त्याच ज्ञानोबारायांना आळंदी ते पंढरपूर शिवण्यासाठी 35 लाखाची लोकांची गर्दी आहे. किती लाखाची गर्दी आता पंढरपूरला यात्रा होती? 35 लाखाची गर्दी आहे. माणसाने मरावं तसं का? नाही तर मरायच्या भानगडीत मी पडूच नाही. मग अशी मुलं भाऊसाहेब मरायचं तर कीर्ती रूपाने दादांनो. आणि मग इथं आल्यावर पण शेवटी मरायचंय. कारण आईच्या पोटात आपला गर्भ राहिला आणि तिथंच आपल्याला शिकाय की बाहेर आलं की आपल्याला कधी दवाखान्यात आहे, कुणाचं घरी या, कुणाचं रानात आहे, कुणाचं प्रवासात आहे, कुणाचं अपघातात आहे, अभंगाचं किस्सा. उपजल पिंडा मरण सांगाते, 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 उपजल पिंडा मरण सांगाते.